तर नमस्कार मित्रांनो, कसा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आपण चाललो आहे पालखीला. तर पालखी येणार आहे दिव्य घाटात सासवड. तर चला आपण जाऊया. तर चला आता आपण म्हटलं भेटूया पालखीचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज आपली दिवे घाटातून पालखी जाणार आहे. तर पालखीला वाट लावायला आपण चाललो आहोत. चला मग भेटू पालखीत. तर इथं आम्ही आता पार्किंगला आलो होतो आणि चाललो होतो पालखीला. तर पप्पा गाडी काढत होते म्हणून आम्ही बाहेर येऊन थांबलो होतो, कारण पार्किंगमध्ये गाडीमध्ये बसता येत नाही, दरवाजे उघडत नाहीत. म्हणून दीदी पण बाहेर येऊन वाट बघत बसली होती. पप्पांनी तोपर्यंत गाडी काढली आणि आमच्या मामी पण आल्या होत्या, आमच्यासोबत पालखीला येणार होत्या त्या. तर बघा ना किती छान असं त्या ऑरेंज कलरची साडी घालून आल्या होत्या. आम्ही पण व्हाईट कलरचे ड्रेस घातले होते, पण आमच्या दीदीला काही जीन्स टॉप शिवाय करमत नाही, कारण तिला कम्फर्टेबलच वाटत नाही ड्रेसमध्ये. त्याच्यामुळं मग तिला जीन्स टॉपच आवडतं. तर म्हटलं ठीक आहे, तिच्या आवडीनुसारच तिने कपडे घातले पाहिजेत, आपण जबरदस्ती करून उपयोग नाही. तिला जसं राहायला आवडतं तसंच तिने राहिलं पाहिजे. तर आम्ही आता निघालो होतो मस्त असं हायवेला. नवले बीचवरून आम्ही आता कात्रज बोगद्याच्या रस्त्यावर आहे आम्ही चाललो होतो. आणि हे बघा, स्वामींनी आम्हाला छान असं दर्शन दिलं. आम्ही कुठं चाललो आहे आणि स्वामींनी आम्हाला दर्शन दिले असं कधी झालंच नाही, कारण सदैव स्वामी आमच्या पाठीशी आहेत. आणि ह्यावेळेस पण नेमकं आम्ही रस्त्याला लागलं की स्वामींनी आम्हाला दर्शन दिलं. तर ते पण मी त्याचा छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि मी यांना सांगत होते की बघा ना, स्वामींनी आपल्याला किती छान दर्शन दिलं. आणि आमचे काका ह्यांचे मित्र आहेत, त्यांची मुलगी, त्यांनी पण आम्हाला जॉईन केलं होतं. तर बघा किती छान असं पावसाने वातावरण झालं होतं ना, किती सुंदर दिसत होतं. त्याच्यामुळं खूप भारी वाटत होतं. आणि हा आहे जो कात्रज बोगदा आहे, तो जवळजवळ 1.5 किलोमीटरचा आहे. आणि किती छान वाटत होतं त्या बोगद्यामध्ये जाऊन. तर मस्त असं स्पीडमध्ये मी तो व्हिडिओ घेतला होता. बाहेर आलो, असलं निसर्गरम्य वातावरण पाहून मला खूप आनंद झाला. आणि ह्या गाडीवर लिहिलं होतं, मला साफ तरी करा नाही तर विका तरी, म्हणून मला खूप हसायला आलं आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर आम्ही आलो आता घाटामध्ये, सासवड घाटचा रस्ता आहे हा. तर इथं एक छोटंसं देऊळ होतं, किती छान होतं ना. आणि एकदम हिरवं हिरवई, बैलगाडी, शेतकरी, इकडे शेती आहे सासवडची पूर्ण. तर किती छान दिसत होतं. पावसामुळे छोटे छोटे तळे साचले होते, ढग बघा कसे भरून आले होते. असं वाटत होतं की पाऊसच येतो की काय. पाऊस जर आला तर शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते, परत वारकऱ्यांचे पण हाल होतात. इथं बघा हे छोटे छोट्या दिंड्या अशा पायीवारी चालल्या होत्या मधून, शॉर्टकटमधून. खूप छान वाटत होतं. आम्ही गेलो गाडी घेऊन, जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत गाडी घेऊन जायचं आमचं चाललं होतं आणि त्याच्यानंतर तिथून चालत जायचा होता, असा आमचा प्लॅन होता. तर खूप छान वाटत होतं. आणि हे बघा आता आम्ही सासवडमध्ये ऑलमोस्ट पोचलोच होतो, पण खूप ट्रॅफिक होतं आणि वारकरी पण जात होते. त्याच्यामुळं मग आम्ही हळूहळू चाललो होतो. तर आम्ही इथं आता सासवडमध्ये पोचलो होतो. तर इथं छान असा पोलीस बंदोबस्त होता आणि जिकडे बघल तिकडे वारकरी आणि पोलिसांची खूप खूप छान असा त्यांचा बंदोबस्त होता, जेणेकरून चोर वगैरे पण खूप ह्या दिंडीच्या ह्याच्यात आपली संधी साधतात. तर आम्ही आता हळूहळू निघालो होतो, जेणेकरून आम्हाला कुठे गाडी लावायला पार्किंग भेटेल. तर अशा प्रकारे हे सगळे वारकरी माऊलींच्या पालखीच्या पुढे येतात. तर ते हळूहळू चालत आले होते सासवडमध्ये आणि आम्ही निघालो होतो. तर आम्हाला मध्येच तिथं रस्ता स्टॉप झाला. छान अशी ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती पालखीची होती. तर इथं आता रस्ता स्टॉप झाला होता. त्यांनी सांगितलं की इथंच तुमची गाडी लावा आणि मग तुम्ही पुढं जावा, कारण ह्याच्या पुढं गाडी तुम्ही नेऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही मग इथंच गाडी लावली. सासवडमध्ये ते गाडी पार्क केली आहे. तर चाललो आम्ही माऊलींच्या पालखीकडे. आता आम्ही गाडीतून उतरलो होतो आणि छान असा व्हिडिओ बनवत होते मी. चाललो होतो, सगळेजण उतरले होते. चैतन भाऊंनी छान असा कुर्ता घालायला आणला होता, त्यांनी चेंज केलं. आम्ही तोपर्यंत पुढे थांबलो होतो. त्यांची मुलगी बोलत होती, पप्पा एवढ्या लांब आपल्याला आता चालत जायचं आहे का. तर आर्याला पण टेन्शन आलं होतं, तिला चालायला नको वाटतं. तर हा श्लोक चालला होता पुढे. तर मी त्याला पाठीमागून आवाज देत होते, पण तो काय ऐकतच नव्हता. तर आम्हाला आता 5-6 किलोमीटर चालत जायचं होतं आणि पूर्ण रस्त्यावर सगळीकडे जिकडे बघेल तिकडे वारकरीच होते. मी आर्याला बोलत होते, बघ ते दगडूशेठच्या इकडून चालत आलेत आणि पंढरपुराला जाणार आहेत. तर ते कसे रोज चालत असतील, आपल्याला सवय नाही आहे, आपण आलो तरच माहिती होतं ना. मग आम्ही फर्स्ट टाईमच मी
पालखीला गेले होते ह्यावेळेस. माझे मिस्टर दरवर्षी जातात, पण ह्यावेळेस पाहुणे आल्यामुळे त्यांना काही सकाळी जमलं नव्हतं जाण्यासाठी. मग आम्ही ठरवलं, आज शनिवार आहे आणि मुलांची पण दुपारी लवकर शाळा सुटते, तर म्हटलं मुलांना घेऊन जाऊया. जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत गाडी नेऊया, पण आपण जाऊया. म्हणून आम्हाला उशीर झाला होता निघायला. घरूनच निघायला आम्हाला 3 वाजल्या होत्या, तरी पण आम्ही टायमिंगमध्ये पोहोचलोच. आणि इतकं छान असं आभाळ भरलं होतं, जसं की पाऊसच येईल असं वाटत होतं. श्लोक म्हणला, मम्मी माझ्याकडं मोबाईल दे, मी पण थोडासा व्हिडिओ बनवतो. तर त्याचं चाललं होतं काहीतरी बोलायचं, आणि आम्ही असं छान असा गंध वगैरे लावून घेतला, विठ्ठल टिळा. छान वाटलं. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. त्या दादांनी माऊलींनी पण मला असं आज रामकृष्ण हरी बोलले, म्हणून मी पण त्यांना रामकृष्ण हरी बोलले. त्याला गालाला पण लावा दादा. इकडे बघ की श्लोक जरा तरी, अरे जरा हास तरी. इकडे बघ, इकडे बघ. त्याच्या इथं का साईडला 2 टिपके द्या. तो गंध लावत होता, तर एवढा सिरियस झाला होता ना, तर आम्ही त्याला चिडवत होतो. छान असं त्याला विठ्ठल टिळा गालावरती वगैरे लावून घेतला, तर असा मस्त वारकरी झाला होता. त्याला खूप आवडतं असं. कानाला पण लावायला सांगत होता त्यांना. विठ्ठल टिळा लावून घेतलाय. खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. बघा कसा टिळा लावून घेतला दोन्ही गालाला, कपाळावरती. कसा आपला वारकरी आहे छोटा. ते वारकरी बाबा आहेत, त्यांचा छान भारूड चालला होता मस्त. एकादशी आज, एकादशी. वडापाव घेऊन जा. खिचडी खाऊन वडापाव खायचं चाललंय बघा. हे जे आहेत ना, ते माझे मिस्टर आहेत. त्यांना खूप चेष्टा मस्करी करायची सवय आहे. त्यांना खायचा होता वडापाव, भूक लागली होती. छान इथं आता नाश्ता चाललाय. माझी एकादश होती, मला खिचडी घेतली. हे सर्वजण आता वडापाव खात आहेत. खूप दमले होते चालून चालून, त्याच्यामुळे म्हटलं थोडं पोटपूजा करून घेऊया. तर ह्यांचा सर्वांचा वडापाव खाऊन झाला होता. आम्ही निघालो होतो रस्त्याने. तर इथं छान अशा विठ्ठल रुक्माईची मूर्ती, गणपती बाप्पा येत आहेत म्हणून मूर्ती काम चालू होतं, आणि छान असं त्यांचं रंगकाम चालू होतं विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला. कोणी कोणी घेतात ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती. आता आषाढी एकादशी आहे, तर पूजा करण्यासाठी मूर्ती घेतात लोक, म्हणून त्यांचं काम चालू. अजून आलेली नाहीये. आम्ही दिव्य घाटामध्ये चाललो आहोत. चालायची सवय नाहीये, तरी पाय दुखतायत थोडे थोडे. 5 किलोमीटर चाललं तरी पाय दुखायला लागले. वारकरी केवढे चालतात, आपल्याला नाही त्यांच्या चालत आलोय ना, तरी सगळे दमलेले गेले. वारकरी एवढे किती चालत असतील ना. इथं एक छोटं बाळ होतं, तो छान असं माऊली बनून आलं होतं. छोटंसं माऊलीच वाटत होते, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म घेतला आहे असं वाटत होते छान. आणि त्यांचे सगळे असे फोटो काढत होते. तर बघा, त्यांचं भजन कीर्तन चालू होतं. फुगडी खेळत होते. मग मी पण म्हटलं की फुगडी खेळूयात. दीदीला म्हटलं फुगडी खेळूयात, तर ती म्हटली नको तूच खेळ, मी तुमचा व्हिडिओ बनवते. म्हणून मी आणि जान्हवीने छान अशी फुगडी घातली. किती मस्त असं वाटत होतं. खूप भारी वाटलं फुगडी खेळून. त्यांचे वारकऱ्यांचे किती वेगवेगळे खेळ असतात, ते आपल्याला नाहीच जमत, पण जेवढं येतं तेवढं तरी म्हटलं नुसती फुगडी येते आपल्याला, तर फुगडी तरी खेळूया. म्हणून मी आणि जान्हवी छान अशी फुगडी खेळलो.
आम्ही दमलो होतो म्हणून इथं थोडा वेळ बसलो होतो. मग म्हटलं चला तोपर्यंत. तर माऊलीची पालखी ऑलमोस्ट आलीच होती, कारण एक बैलजोडी पुढं आली होती माऊलींच्या पालखीची. आणि वारकरी जात येत होते, त्याच्यामुळं म्हटलं चला आता हे छोट्या छोट्या अशा पालख्या जात होत्या पुढे पुढे. तर दिव्य घाटामध्ये छान असं सूर्यदेवाने आपल्या माऊलींना रिंगण घातलं होतं. तर त्याचा छोटासा हा व्हिडिओ आला होता, तर मी त्याच्यामध्ये ॲड केला. तर बघा किती छान असं दिसत होतं. आणि दिव्य घाटातून ही माऊलींची पालखी येते, तर किती लाखो करोडोनी हे भक्त आहेत. मी हे पहिल्यांदाच बघितलं होतं, मला खूप छान आठवत होतं. मी माहेरी असताना छोट्या छोट्या दिंड्या आमच्या घरी येत होत्या. त्यावेळेस आम्ही लहान होतो, त्यावेळेस आम्ही मग ते जेवायला जायचो दिंडीत, प्रसाद खाऊन यायचो. तर ते वारकरी असे असायचे की मुलं दिसली की आम्हाला म्हणायचे या प्रसाद खावा. त्यांचे खूप छान छान खेळ असायचे, आम्ही तो बघायचो. मी पुण्यात इतक्या दिवस राहून पण मी कधीच गेले नाही. मुलं लहान होती त्याच्यामुळं मला कधी जमले नाही. पण आता ह्यावेळेस मुलं मोठी झाली आहेत आणि त्यांची शाळा पण असते, त्याच्यामुळं मला काय जमत नव्हतं जायला. पण ह्या दिवशी बरोबर शनिवार आल्यामुळं मला तो योग आला आणि मी गेले. तर असे छान असे घोडे वगैरे आले होते आणि माऊलींची पालखी आली होती, कारण हे सर्व वारकरी संप्रदायांचा ग्रुप आहे त्यांचा. आणि हाच ग्रुप दिसला की असं वाटलं माऊलींची पालखी आली. आणि एकदाच माऊलींच्या पालखीचं दर्शन झालं. मी लांबूनच घेतलं, कारण माझ्यासोबत मुलं होती आणि गर्दीमध्ये काहीच बघत नाहीत. ढकलाढकली चालू होती त्यांची. म्हटलं मुलांना लागायचं आणि नकोच म्हणून मी मुलांना घेऊन बाहेरच थांबले. माझे मिस्टर, त्यांचे मित्र, काका, मामी दर्शन घेऊन आल्या आणि हे ते आरामासाठी बसले होते. खूप घाट चढून दमले होते ना, तर त्याच्यामुळे हे ते विसाव्यासाठी इथं थांबले होते. पालखी पण थोड्या वेळ थांबली होती, पण आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि म्हटलं चला आता पालखीचं दर्शन झालं आहे, तर आता आम्ही घराकडे निघालो होतो. आणि खूप उशीर झाला होता, 11 वाजले होते. माझी तर काय एकादशीच होती, पण ह्यांना खूप भूक लागली होती. मग म्हटलं चला इथंच खाऊन घ्या, पुढं भेटते की नाही भेटतं, कारण 11 11:30 वाजल्या होत्या. मग मुलांना पण खूप भूक लागली होती, म्हणून त्यांच्यासाठी मिसळ घेतली, माझ्यासाठी साबुदाणे वडे घेतले. सर्वांनी नाश्ता केला. आणि हे बाबा जे बसले होते ना, ते खूप छान होते आणि खूप छान सांगत होते. गेले 20 वर्षापासून हे पायीवारी करत होते. आम्हाला भेटले, मी त्यांना विचारलं तुम्हाला साबुदाणा वडे खायचे का, तर ते म्हणले नाही बाळा, मी घेतला आहे अगोदरच. आणि त्यांच्या गप्पा गोष्टी सांगत होते, कुठून आलेत हे सांगत होते. श्लोकचं इकडं काय वेगळंच चाललं होतं आणि किती छान असा तो फेटा बांधत होते. तर श्लोकने त्यांचा व्हिडिओ घेतला होता आणि त्यांना विचारत होते तुम्ही हा गंध किती छान लावलाय, तुम्हाला मला लावचाल का, तर ते म्हटले नाही आता नाही लावायचा, सकाळीच लावायचा असता. गंध लावायचं पण एक काहीतरी टाईम असतं. रामकृष्ण हरी बोलले आणि तिथून निघाले. आम्हाला बोलले नंतर योगाला तर नक्की भेटू. तर आमचा नाश्ता वगैरे झाला होता आणि आम्ही पण निघालो गाडीकडे. तर आता आम्ही गाडीत निघालो होतो. 12:30 वाजल्या होत्या रात्रीच्या. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.